दूध हे पोषण मूल्याने भरलेलं जरी असलं तरी काही पदार्थांसोबत जर ते घेतलं तर शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. यालाच आपण विरुद्ध आहारही म्हणू शकतो. त्यामुळे दुधासोबत काही पदार्थ घेणं चुकीचं आहे. यामुळे आपलं पचन बिघडतं, टॉक्सिन्स तयार होतात, त्वचेचे विकार होतात आणि आपल्या आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. म्हणून दुधाबरोबर खालील पदार्थ अजिबात घेऊ नका, जसं की मासे आणि दूध. आयुर्वेदामध्ये यांना विरुद्ध मानलं जातं, कारण मासे गरम असतात आणि दूध थंड असतं. याचा परिणाम म्हणजे त्वचेचे विकार होऊ शकतात, पचन बिघडतं. त्यामुळे हे अजिबात खाऊ नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आंबट पदार्थ आणि दूध, जसं की लिंबू, संत्री, दही, आमसूल. आंबट पदार्थ हे दूध फाडतात, त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होतो, जसं की ॲसिडिटी होते, अपचन, गॅस, उलटीची भावना होते. त्याचप्रमाणे केळी आणि दूध हे कॉम्बिनेशन खूप लोक घेतात, पण आयुर्वेदानुसार ते टाळायला सांगितलेलं आहे, कारण त्याचेही आपल्या शरीरावरती परिणाम होतात. जसं की आपलं पचन मंद होतं, आम तयार होतं आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे आपल्याला जडपणा जाणवतो, सर्दी होऊ शकते, खोकला वाढू शकतो. काही लोकांना हे हानिकारक जातं तर काहींना सोपंही जातं. त्याचप्रमाणे मांस आणि दूध हे पचनासाठी जड असतं. याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो, म्हणजे अपचन होतं, थकवा जाणवतं. त्याचप्रमाणे फळं आणि दूध, जसं की टरबूज, खरबूज, कलिंगड, ही फळं पाण्याने भरलेली असतात. ही फळे पटकन पचतात, पण दूध मात्र हळूहळू पचतं. याचा परिणाम म्हणजे आपल्या आतड्यामध्ये गॅस होऊ शकतं, ब्लोटिंग होऊ शकतं. त्याचप्रमाणे खारट पदार्थ आणि दूध, जसं की चिप्स, नमकीन यासारखे पदार्थही तुम्ही दुधासोबत घेऊ नका. याचा परिणाम म्हणजे पचन बिघडतं आणि आपल्या त्वचेवरती वाईट परिणाम होतात. त्याचप्रमाणे काकडी आणि दूध, काही लोकांना हे कॉम्बिनेशन सूट होतं, पण काहींना होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या पोटामध्ये गॅस होतात, ॲसिडिटीही होऊ शकते, अपचनही होऊ शकतं. त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन घेणं शक्यतो टाळा. यामुळे आपल्या शरीरामधील टॉक्सिन्स शरीरामध्येच साठतात, आपली पचनसंस्था कमजोर होते, त्वचा, केस, ऊर्जा यावरती परिणाम होतो. बहुतेक जणांना हे कॉम्बिनेशन पूर्णपणे विषारी नसतं, काही जणांना पचतं, तर काही जणांच्या शरीरावरती त्याचा वाईटही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पदार्थ घेणं शक्यतो टाळा. दूध कसं घ्यावं आणि योग्य पद्धतीनं कसं घ्यावं हेही महत्त्वाचं आहे. दूध खजूर घेऊ शकता, दूध बदाम, दूध हळद घेणं खूप चांगलं आहे, पण जेवणानंतर लगेच दूध घेऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध घेणं खूप फायदेशीर आहे. जसं की दुधासोबत काही पदार्थ घेतल्यामुळे एकंदरीत परिणाम काय होतात, तर पचन बिघडतं, शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात आणि आपलं आरोग्यही बिघडू शकतं. त्यामुळे हे पदार्थ घेणं शक्यतो टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होणार नाहीत आणि आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपण नक्कीच चांगले पदार्थ खाल्ले पाहिजेत.